हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपला आजच नवोदयचा रिझल्ट लागलेला आहे. तर तो कसा चेक करायचा मी तो सांगणार आहे. पहिले तर आपल्याला काय करायचं आहे, गुगलची वेबसाईट ओपन करून ठेवायचं आहे. तिथं आपल्याला ह्या URL आपलं वेबसाईटचं नाव टाकायचं आहे, जे की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दोन्हीमध्ये टाकेल. ठीक आहे. थोडा वेळ लागेल तुम्हाला, कारण बरेचसे दोन रिझल्ट पाहत असल्यामुळे थोडंसं अजून एक वेळेस करूत आपण. ठीक आहे. टाकून आपण काय करायचं आहे, सर्च करायचं, इथं URL टाकायचं आहे. ठीक आहे. आणि सर्च केलं तर तुम्हाला एक अशा वेबसाईट येईल. तुम्हाला पहिलं, दुसरं आणि तिसरं हे 9वीचं आहे आपलं रिझल्टचं, आणि हे तिसरं जे आहे ते आपलं 6वीचा रिझल्ट आहे. तर आपल्याला इथे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं. इथे क्लिक करायचं, पहिलं, दुसरं आणि हे तिसरं. ठीक आहे. तिसऱ्या नंबरवर क्लिक केलं. त्याच्यानंतर आपल्याला एक रोल नंबर इथे टाकायचा आहे. तर मी रोल नंबर टाकतो माझ्या विद्यार्थ्याचा, 1 2 3 9436. त्याच्यानंतर इथे त्याचा बर्थ ऑफ डेट टाकायचा आहे. इथं 2 वेळेस क्लिक केलं ना तर तुम्हाला इयर येऊन जाईल, आणि थोडे पाठीमागं घ्यायचं आहे. तर 2014 जून पहा, इयर पहिले येतं, नंतर मंथ, आणि त्याच्यानंतर डेट इथं. ठीक आहे. पण इथं येताना डेट, मंथ आणि इयर येतं. ठीक आहे. नंतर इथं चेक करायचं आपल्याला. चेक केलं, जर इथं कॉंग्रॅच्युलेशन मेसेज आला तर तुम्ही सिलेक्ट झाले, आणि इथं जर रिझल्ट सॉरी रेडमध्ये आला आहे ना, हे यू आर नॉट कन्सिडर, म्हणजे याचा जो नंबर आहे तो नवोदयसाठी लागलेला नाही आहे ह्या विद्यार्थ्याचा. ठीक आहे. जर पास झाले तर तुम्हाला येऊन जातं कॉंग्रॅच्युलेशन इथे मेसेज. ठीक आहे. खाली दिसते काय कर्सर माझं, हे खाली पहा, इथं येईल तुम्हाला. ठीक आहे. तर याचं रिझल्टचं जे आपल्याला वेबसाईट आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. अजून काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेल. ज्यांचा नंबर लागला त्यांनी आपलं नक्कीच व्हिडिओवर काय करायचं, त्यांनी आपलं नाव आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. जे फिल झाले त्यांनी काही घाबरायची गरज नाही. ठीक आहे. चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.